काळामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नरसीसारख्या गावामध्ये रेल्वेच्या कार्यक्रमाचं भूमिपूजन निश्चितपणाने आम्हाला करायचं आहे। दुसरा सर्वात महत्त्वाचा रेल्वेचा प्रकल्प बोधन नरसी मुखेड ते लातूर, त्याच्यासाठी रेल्वे मंत्री महोदयांनी अंतिम DPR सादर करण्याच्या सूचना रेल्वे विभागाला दिलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये नरसी हे जंक्शनचं आजही नॅशनल हायवेच्या माध्यमातून एक मुख्य ठिकाण झालेलं आहे, परंतु रेल्वेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जंक्शनचं ठिकाण हे नरसी होणार आहे। त्याच्यामुळे नरसीचं महत्त्व या ठिकाणी अन्य होणार आहे। राम मंदिराच्या संदर्भामध्ये मी फार या ठिकाणी बोलणार नाही, अगोदरच्या वक्त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला आहे। आपल्याला कधी असं वाटलं नव्हतं, लहानपणापासून आपण ऐकत होतो की मंदिर वही बनाएंगे आणि आम्हाला लोक विचारायचं तारीख नाही बताएंगे, परंतु आदरणीय मोदी साहेबांनी मंदिर बनवलं, तारीखही सांगितली, वेळही सांगितली आणि रामलल्लाचं त्या ठिकाणी पदार्पण देखील झालं। अख्ख्या देशामध्ये दीपावली साजरी झाली, नांदेड जिल्ह्यात दीपावली साजरी झाली। आणखी लोकांच्या मनामध्ये राम 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 बसलेला आहे। उद्याच्या येणाऱ्या रामनवमीचा कार्यक्रम देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात होतो, त्याच पद्धतीनं नांदेड जिल्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे। काय मला या ठिकाणी सांगायला एक अतिशय आनंद होतो की या ठिकाणी घरगुती गॅसचा प्रकल्प केंद्र सरकारच्या वतीनं आम्ही मंजूर केला। पाईपलाईनद्वारे गॅस देण्याची भूमिका नांदेड लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये मंजूर केली। MENGL या कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं। येणाऱ्या काही काळामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक शहरात आणि त्यानंतर प्रत्येक गावात पाईपलाईनद्वारे घरामध्ये गॅस देण्याची भूमिका ही केंद्र सरकारच्या वतीने झालेलं आहे। नॅशनल हायवेचं जाळं नांदेड जिल्ह्यामध्ये यापूर्वी नॅशनल हायवे नव्हते, परंतु आता नॅशनल हायवेचं जाळं आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात नॅशनल हायवेचं राहिलं। विमान सेवा सुरू झाली। दळणवळणाची जी काही व्यवस्था करावी लागते ती व्यवस्था आता प्रामुख्यानं नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे। रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात निर्माण झालं, विमान सेवा सुरू झाली, नॅशनल हायवे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाले। आता लोकांची एक अपेक्षा आहे आपल्याकडून साहेब की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग उभारले पाहिजे आणि तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा आहे। येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, डॉक्टर गोपछेडे साहेब असतील, मी असेल, हिंगोलीचा खासदार असेल, लातूरचा खासदार असेल, आम्ही सगळेजण मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे मोठे उद्योग आणण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू आणि उद्योग आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही या ठिकाणी सांगणार आहे। हर घर नल योजनेच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी लोक विचारतात, बऱ्याच गावामध्ये चर्चा होते की खासदाराचा निधी आला नाही, खासदाराचा निधी आला नाही। मला तुम्हाला नम्रपणाने सांगायचे आहे, आदरणीय मोदी साहेबांच्या डोक्यातली संकल्पना आहे हर घर नल योजनेची। प्रत्येक गावामध्ये नळाद्वारे लोकांना पाणी दिलं पाहिजे, ही केंद्र सरकारची योजना आहे। एका गावात किमान 1 कोटी ते 5 कोटीपर्यंतचे इस्टिमेट त्या ठिकाणी झालेले आहेत। त्याचा फायदा नांदेड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण केलेला आहे। म्हणून जेवढा काही प्रयत्न करता येईल तेवढा करून ही योजना ओढून आणण्याचा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मला खूप गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करता येईल। येणार NHMच्या माध्यमातून नवीन हॉस्पिटल उभा केले, त्या सगळ्या खोलामध्ये मी अधिकच जाणार नाही, पण माझी नम्रपणाने एक प्रार्थना आहे, 5 वर्षामध्ये तुमचा खासदार म्हणून अतिशय प्रामाणिकपणानं काम केलं। करोनाच्या काळामध्ये वाडी तांड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। 2 वेळेस करोना झाला तरी जीवाची पर्वा केली नाही, परंतु आदरणीय मोदी साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश होता की ज्याला अन्न नसेल त्याला अन्न पोहोचवा, ज्याला धान्य नसेल त्याला धान्य पोहोचवा, ज्याला औषधी नसतील त्याला औषधी पोहोचवा। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या सगळ्या गोष्टी नांदेडमध्ये करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला, याची जाणीव आपल्या सगळ्यांना देखील आहे। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक माझी नाही आहे, मी नाममात्र या ठिकाणी उभा आहे। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने दुसऱ्यांदा संधी दिली, मी नेतृत्वाचे खूप आभार मानणार आहे। ही निवडणूक आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची आहे। भारत आणि जगाचं नेतृत्व करावं याच्यासाठीची निवडणूक आहे।
कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष न देता आपण काय करणार आहोत 5 वर्षामध्ये त्याच्या संदर्भातली निवडणूक आहे. माझ्या पक्षाने माझ्या नेत्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये भरमसाठाची कामं केली. त्या कामाच्या जोरावर मत मागणारी आणि तुम्ही मत देणारी ही निवडणूक आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांचा विश्वास आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे. आपल्या सर्वांचा विश्वास आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांवर आहे. म्हणून मला चिंता करण्याची गरज नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अशोकरावजी चव्हाण साहेबांनी प्रताप पाटील एका मंचावर आले. ही गोष्ट खरी आहे. सातत्याने त्या गोष्टीचा मी उल्लेख करणार नाही, परंतु नम्रपणानं तुम्हाला सांगणार आहे आम्ही एकत्र आलोत आणि शेवटपर्यंत एकत्र राहण्याच्या इरादाने एकत्र आलोत. आणि त्याचे शिल्पकार जर कोण असतील तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. मोदी है तो मुमकिन आहे या भावनेनं एका मंचावर सर्वाला येण्याचं काम केलेलं आहे. मंचावरील सर्व नेते मंडळी अतिशय जोराने कामाला लागलेली आहे. काही ठिकाणी हा आला नाही तो आला नाही, सगळेजण एकत्रित एका कार्यक्रमाला येऊ शकत नाही. कृपया कोणी गैरसमज करून घ्यायची गरज नाही. वातावरण नांदेड जिल्ह्यातलं अतिशय चांगलं आहे. आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की नांदेड जिल्ह्याची जनता मोदी साहेबावर किती प्रमाणात प्रेम करणारी आहे. ही संधी आपल्याला उद्याच्या 26 तारखेला आलेली आहे. काही मंडळी सांगते की प्रताप पाटील चिखलीकर निवडून येणार आहे. मला रात्री साहेबांचा फोन आला, तुमची आणखी गाडी स्पीड धरली नाही का? अशोकरावजी आल्यामुळे तुम्ही सगळे सुस्त झाले का? साहेब तशीच अवस्था थोड्याफार प्रमाणात झाली की आता अशोकरावजी चव्हाण आल्यामुळं प्रताप पाटील कसे जिंकले अशा पद्धतीचं एक वातावरण झालं. परंतु मला आपल्याला आग्रह करायचा आहे, निवडणूक तर अशोकराव साहेबांच्या विरोधात राहूनही आपण जिंकलेली आहे. अशोकराव साहेब येण्यामुळं मतं दुपटीचे वाढले पाहिजे आणि मोदी साहेबांना वाटलं पाहिजे की नांदेड जिल्ह्यातली जनता ही मोदी साहेबांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रेम करते आहे. म्हणून मला आपल्यावर विश्वास आहे की निश्चितपणानं आपण उद्या येणाऱ्या 26 तारखेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्यासाठी कमळाच्या समोरचं बटन दाबून मोदी साहेबांचे हात बळकट करणार याच्यामध्ये शंका नाही आहे. पण माझी एक आपल्याला आग्रहाची विनंती आहे, राज्यामध्ये सरकार आपलं आहे, केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, जिल्ह्याला 5 खासदार आहेत. येणाऱ्या काळामध्ये नांदेडमधले 9चे 9 आमदार हे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे आपल्याला करायचे आहेत. त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं आहे की आपला जिल्ह्याचा विकास कोण करू शकते. त्याच्यामुळं फार या खोलामध्ये जाणार नाही. भारतीय जनता पक्षाचा नारा आहे आपकी बार 400 पार आणि काँग्रेसचा नारा आहे आपकी बार 40 पार. मग आता कोणत्या गाडीमध्ये बसायचंय? मागच्या काळामध्ये काँग्रेसचे 42 खासदार होते आणि महाराष्ट्रातून फक्त 1 खासदार होता. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकही येणार नाही हे नेते मंडळी बघतील, परंतु नांदेड जिल्ह्यातला खासदार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भरघोस मताने गेला पाहिजे. अशा पद्धतीचे आपण आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो. 5 वर्षात काम करत असताना माझ्याकडून न कळत काही चूक झाली असेल तर उदार अंतकरणानं आपण माफ करून येणाऱ्या काळामध्ये मला आशीर्वाद द्यावं एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजपाचे अधिकृत उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या प्रचारात या ठिकाणी या विराट सभेला उपस्थित असलेले, ज्यांचं आगमन लवकरच होणार आहे, देशाचे गृहमंत्री सन्मान्य अमित भाई शाह, जे मंचावर या ठिकाणी उपस्थित आलेत आजचे प्रमुख वक्ते सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री श्री कराड साहेब, आमचे पालकमंत्री गिरीश महाजनजी, डॉक्टर गोपछेडेजी, उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेल्या केंद्रीय माजी मंत्री सूर्यकांतदाई पाटील, डॉक्टर किनाळकर, तुषार राठोड, या ठिकाणी उपस्थित राजेश पवार, भीमराव केराम, सन्मान्य भास्कररावजी पाटील खतगावकर, मंचावरील सर्व नेते, वेळेअभावी सर्वांचं नाव मी या ठिकाणी घेणार नाही. उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्र, आजचा आपला उत्साह पाहिल्यानंतर मला वाटतं 26 तारखेपर्यंत वाट पाहायची गरज नाही. उद्या जर मतदान असतं तर उद्याच मतदान केलं असतं आपण. एवढ्या प्रचंड उत्साहामध्ये
आजच्या या विराट सभेला आपल्या सर्वांची उपस्थिती आणि उत्साह पाहिल्यानंतर प्रतापरावजींनी बिलकुल सुस्त न बसता अजून जोरात कामाला लागलं पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती आज या ठिकाणी आहे. निवडणुकीमध्ये सतर्क राहिलं पाहिजे. निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. आणि मी फडणवीस साहेबांना आणि आमच्या पालकमंत्र्यांना या ठिकाणी मी मोदी साहेबांची जी गॅरंटी आहे तशी लोकलला आमची गॅरंटी देऊ इच्छितो की प्रतापरावना 100% मतांनी आम्ही या ठिकाणी निवडून आणू. त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. तो शब्द आम्ही दिलेला आहे, तो शब्द आम्ही पाळण्याकरता बांधील आहोत. शब्दाचे आम्ही सर्वजण पक्के आहोत. आणि गेल्या 10-15 दिवसापासून एका उत्साहाच्या वातावरणामध्ये या जिल्ह्यामध्ये एक नवीन बदल जो दिसतोय लोकांना. बरोबर आहे, प्रतापराव वेगळे होते, वेगळ्या पक्षात होते, मी वेगळ्या पक्षात होतो. पण ज्या वेळेस मोदी साहेबांचा आदेश झाला, त्यांची इच्छा झाली, देवेंद्र भाऊंनी घडून आणलं आणि अमितभाई शहानी आशीर्वाद दिला, हे सगळं पाहिल्यानंतर मित्र हो आम्ही एकत्र आलो. मोदी है तो मुमकिन आहे ही भूमिका घेऊन आज एका एकोप्याच्या वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार महायुतीचे आपण आणणार आहोत. आणि ते सरकार ज्यावेळेस केंद्रामध्ये सरकार स्थापन होईल 400 पार, त्या 400 पार मध्ये प्रतापराव पाटलांचा नंबर वरच्या क्रमांकावर असेल. मला मुद्दा मी सांगितलं पाहिजे. मताधिक्य चांगलं राहील. लोकांची साथ आहे, लोकांची इच्छा आहे, राजकीय इच्छाशक्ती आहे आणि नियतीने हे घडून आणलेलं आहे की सर्वांना एकत्र आणून नांदेडची जी ताकद आहे, नांदेडच्या मतदानाच्या मनात जी गोष्ट आहे, ती मनातली गोष्ट हीच भाजपाने ओळखून प्रतापरावांना आणि मला एकत्र आणून त्या ठिकाणी आम्हा सर्वांना एक नवीन सूत्रामध्ये बांधलेलं आहे. आणि त्यातून आगामी काळामध्ये मित्र हो आपण पाहाल की सुरुवात है, ये तो ट्रेलर है, असली पिक्चर अभी बाकी है. नांदेड जिल्ह्याची परिस्थिती सांगतो. येणारा विधानसभा, येणारा जिल्हा परिषदा, येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका, महाराष्ट्रामधली महायुती, देशामधलं एनडीए, सर्व आम्ही एकत्र येऊन एक परिसर, सर्वांना न्याय, कोणी जुनं कोणी नवीन असा विषयच राहणार नाही. जे काँग्रेसमधून माझ्या बरोबर या ठिकाणी भाजपामध्ये आले, मित्रपक्षासहित जे आले सोबत, त्या सर्वांना, रिपाईचे आमचे नेते त्यांचे आभार मानतो, आठवले साहेबांचे आभार मानतो, की त्यांच्या जानकर साहेबांचे आभार मानतो, रासपाचे. त्या सगळ्या सहकारी मित्रांच्या सहकार्याने निश्चित महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सामाजिक समीकरण निर्माण झालेलं आहे. आणि या समीकरणातून मित्र हो आपण पाहाल एका चांगल्या वातावरणात मित्र हो आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपण पाहाल एक वेगळं वातावरण निर्माण होत चाललेलं आहे. मला विनंती माझ्या बांधवांना मुद्दाम करायची आहे. एका प्रकारचं वातावरण निर्माण केलं जातं ज्याचा पंतप्रधानांनी काल खुलासा केला, काल देवेंद्र भाऊंनी खुलासा केला, नितीन गडकरींनी खुलासा केला. अपप्रचार असा सुरू केलेला आहे की संविधानामध्ये बदल करण्याकरता यांना बहुमत पाहिजे आहे. मित्र हो, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, सुप्रीम देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे. आणि ज्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे की आपण संविधानाचा मूळ गाभा बदलू शकत नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला मानणारे आहोत आणि संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत. संविधान घेऊनच आम्ही शपथ घेतो. हे मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे. अपप्रचार सुरू केलेला आहे. इंडीमधले जे लोक आहेत त्यांनी हा अपप्रचार मुद्दा म्हणून सुरू केलेला आहे आणि आमच्या दलित बांधवांना, मागासवर्गीय समाजाला दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. पण मी या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो की संविधानाला कुठलाही धक्का लागणार नाही. संविधान आमचं सर्वोच्च आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल भारतीय जनता पक्ष करणार नाही म्हणजे नाही. हे मुद्दाम आवर्जून ठोकपणे या सगळ्यांना सांगितलं पाहिजे. अपप्रचाराचा भाग आहे आणि म्हणून हा सगळा मुद्दाम खटाटोप चालू आहे की मताचं विभाजन कसं करायचं आहे, त्याकरता हा प्रयत्न मुद्दामून मित्र सुरू आहे. आजचा दिवस एक शुभ दिवस आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती आहे. समतेचे पुरस्कर्ते, देशामध्ये
समता सामाजिक समता राबवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. आणि त्याचबरोबर रमजान ईद सुद्धा आहे. रमजान ईदच्या शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी मित्र मी व्यक्त करतो की ज्या माध्यमातून निश्चितच देशामधल्या तमाम मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधवांना, ओबीसींना, सर्वांना एका एकोप्याच्या वातावरणामध्ये बांधण्याचं काम आपल्याला आगामी काळावर करायचं आहे. ही निवडणूक कशा करताय? मला मित्र मुद्दाम आवडून सांगितलं पाहिजे. ही निवडणूक भाजपा लढते आहे ती विकासाच्या मुद्द्यावर लढते आहे का? कोणा पंतप्रधानांच्या भाषणामध्ये कुठे व्यक्तिगत टीका आहे का? अजिबात नाही. समोरून कोणी बोलल्यानंतर उत्तर द्यावं लागतं हा भाग वेगळा, पण पंतप्रधानांच्या एकंदरीत भाषेमध्ये, फडणवीस साहेबांच्या भाषणामध्ये, अजितदादांच्या भाषणामध्ये, त्या ठिकाणी आणि एकनाथ शिंदेच्या भाषणामध्ये आपण पाहाल की विकासात्मक कामासंदर्भामध्ये एका प्रकारची गॅरंटी मोदी साहेबांची गॅरंटी आहे. मित्रहो, हल्ली गॅरंटीचं पेव खूप सुटलंय. उठसूट कोणी गॅरंटी घेत आहे, पण मित्रहो देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेली गॅरंटी म्हणजे देशातली सर्वोच्च गॅरंटी आहे. शब्द पक्का आहे. मोदी साहेबांचा शब्द पक्का आहे आणि तो शब्द म्हणजे दिलेला शब्द पाळणारे देशाचे पंतप्रधान आहे. केंद्रातलं एनडीएचं सरकार, मोदी साहेबांनी हुकूम सोडला, जो निर्णय घेतला त्या निर्णयाची 100% अंमलबजावणी करणारं केंद्राचं एनडीए सरकार आहे. आणि महाराष्ट्रातलं शिंदे सरकार, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, अजितदादा, तिघांनी मिळून या देशामध्ये विकासात्मक ज्या काही परंपरेतून ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे, जी वचन दिलेलं आहे, मला मुद्दाम आपल्याला आठवण करून दिली पाहिजे. सगळ्या गोष्टी सरकार कसं बांधील आहे, कटिबद्ध आहे. आम्ही फडणवीस साहेबांना मुंबईला भेटलो, शेवटची कॅबिनेट होती. आम्ही सर्वजण त्यांना आदल्या दिवशी रात्री भेटलो. म्हटलं साहेब उद्या शेवटची कॅबिनेट आहे, यानंतर म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुढची कॅबिनेट होणार आहे. आम्ही त्यांना म्हणालो की कोंडलवाडी मधली आपले जे बांधव आहेत, शेतकरी बांधव आहेत, त्यांचं कर्ज 3 कोटीचं होतं, व्याज झालं 8 कोटी. 11 कोटीचं कर्जाचा बोजा हा आपल्या जिल्ह्यातल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या कोंडलवाडी सोसायटीच्या लोकांचा आहे. त्यांनी मला सांगितलं चिंता करू नका, उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही हा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. बोलले, निर्णय झाला आणि नांदेड जिल्ह्यातल्या कोंडलवाडीतल्या सोसायटीचं कर्ज माफ करायचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी त्यांनी ताबडतोब केली. हा शब्दाला महत्व आहे. आपण बोलतो काय, करतो काय. तैयारी होने के बावजूद इतनी बड़ी संख्या में आए हुए प्यारे भाइयों, बहनों, माताओं और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों, आप सभी को नमस्कार. सबसे पहले तो भाई सेट कर बैठ जाओ सभी लोग, जरा प्लीज बैठ जाइए, बैठ जाइए. यहीं रहकर मैं बोलने वाला हूं, बैठ जाइए. वो व्हाइट शर्ट, बैठ जाओ जरा. सबसे पहले अभी अभी गुड़ी पड़वा गया है. नए साल की मैं आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं और बधाई देना चाहता हूं. आज मैं जब यहां आया हूं तब राहेर नरसिंह मंदिर, कोलंबी मठ, दत्त प्रभु और सरबंस दानी दसम पिता गुरु गोविंद सिंह जी को प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं. आज महात्मा ज्योतिराव की जन्मतिथि है. महात्मा ज्योतिराव ने इस देश में उनके समय में भी पुलवामा और उरी हुआ, मगर 10 ही दिन में मोदी जी ने सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक कर पाकिस्तान के घर में घुसकर आतंकवादियों का सफाया करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया. नरेंद्र मोदी जी ने पूरी दुनिया में एक संदेश भेजा है कि हमारे देश की सेना और हमारे देश की सीमा उसके साथ छेड़खानी नहीं करते, वरना जवाब सहन करना पड़ता है. ये बात नरेंद्र मोदी जी ने की. ये हमारे महाराष्ट्र के यहां से थोड़े दूर तक कभी नक्सलवाद फैला हुआ था,
मोदी जी के 10 साल में महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगाना और आंध्र प्रदेश, ये सभी राज्यों से नक्सलवाद को उखाड़ कर फेंकने का काम ये भारतीय जनता पार्टी की सरकार ने किया। मुझे नांदेड़ वालों बताओ जरा, राम मंदिर बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था? जोर से बोलो जरा, बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था? 70 साल से एक कांग्रेस पार्टी निवेदन करने आया हूं नांदेड़ की जनता को, हमारे भाई प्रताप राव जी को बड़े बहुमत से, प्रचंड बहुमत से जिताएं। मुझे बताओ जोर से, सभी लोग अंत तक बताएं, प्रताप राव जी को जिताएंगे क्या? जोर से बोलो, जिताएंगे? कमल के निशान पर बटन दबाएंगे? मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री